आता या जिलेबींना छान तांबूस रंग आल्यानंतर आपल्याला पाकामध्ये टाकायचं आहे आणि एक साधारणपणे 4-5 मिनटं त्याला पाकामध्ये भिजत ठेवायचं आहे. नंतर काढून रबडीबरोबर सर्व करायचं आहे. आता मस्त तांबूस रंग आलेला आहे. जे तयार झालेले आहेत त्या काढून घेऊ आपण जिलेबी. याला आपण टाकणार आहोत शुगर सिरपमध्ये. आहे की नाही एकदम इझी. याला आपल्याला साधारणपणे 5-1 मिनटं पाकामध्ये भिजवत ठेवायचं आहे जिलेबीला आणि नंतर काढायचं आहे. मला असं झालं आहे मी याला कधी टेस्ट करतो असं आहे. आज एकदम खास दिवस आहे, धनत्रयोदशीचा दिवस आहे आणि आजचा दिवस खास झाला पाहिजे आणि तो आपण खास करणार आहोत गिट्सच्या जिलेबीपासून आणि रबडीपासून. येस, आता आपण बघणार आहोत गिट्सची रबडी कशी करायची. काही नाही, ही पण 3 स्टेपमध्ये करायची आहे. पॅकेट उघडायचं आहे, त्याच्यामध्ये 500 ml दूध टाकायचं आहे, त्याला उकळायचं आहे दुसऱ्या स्टेपमध्ये आणि तिसऱ्या स्टेपमध्ये त्याला थंड करून सर्व करायचं आहे. बस, वा. याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध टाकणार आहे. या गिट्सच्या प्रॉडक्टची खासियत हीच आहे की झटपट होणार आहे. याला आपण मिक्स केलेलं आहे. बस, आता एक पॅन घेतोय, त्याला गरम करतो. त्याच्यामध्ये हे मिक्सचर टाकतोय. याच्यामध्ये दुसरं काही टाकायची जरूरत नाही. साखर आहे, त्याच्यात जे रबडीसाठी फ्लेवरिंग्स असतात, वेलची वगैरे सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. फक्त त्याला गरम करायचं आहे आणि आपल्याला पाहिजे तो घट्टपणा, म्हणजे कधी तुम्हाला जर एकदम घट्ट पाहिजे असेल रबडी तर थोडंसं जास्त उकळायला लागेल, आटवायला लागेल, त्याप्रमाणे ॲडजस्ट करायचं आहे. आणि गरम जिलेबी आणि त्याच्यासोबत थंड रबडी, वाह, कॉम्बिनेशन मस्त आहे. मी आता गॅस बंद करून घेतोय आणि याला पूर्ण थोडं थंड करून घेणार आहे फ्रीजमध्ये ठेवून. त्याच्यानंतर जिलेबी आणि रबडी एका प्लेटमध्ये काढून घेतो, सजावट करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. गिट्स जिलेबी आणि रबडीसाठी लागणारे साहित्य: दूध, साखर, ड्रायफ्रूटची भरड, केशर, गिट्स रबडी मिक्स पॅकेट, गिट्सचं तूप आणि गिट्स जिलेबी मिक्स पॅकेट. कृती: प्रथम कढईमध्ये साखरेचा पाक तयार करून घ्यावा. एका बाउलमध्ये गिट्स जिलेबीचं पीठ घेऊन त्यामध्ये प्रमाणानुसार पाणी घालून मिश्रण फेटून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये गिट्सचं तूप गरम करून घ्यावं. साखरेच्या पाकामध्ये केशर घालून नीट मिसळून घ्यावं. फ्राईंग पॅन मधील तुपामध्ये जिलेबीचा आकार तयार करून तळून घ्यावा. जिलेबी खरपूस तळल्यानंतर ती साखरेच्या पाकात घालावी आणि 5 ते 7 मिनिटं पाकात भिजवत ठेवावी. रबडी तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये गिट्सचं रबडी मिक्स घेऊन त्यामध्ये अर्धा लिटर दूध घालून नीट मिसळून घ्यावं. फ्राईंग पॅन गरम करून त्यामध्ये रबडीचं मिश्रण घालून एक उकळी काढावी. तयार रबडी थंड झाल्यानंतर जिलेबी बरोबर सर्व्ह करावी. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.